बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का अस्थि कलश महाराष्ट्र के धुलिया से सूरत होते हुए संकल्प भूमि बड़ोदरा तक जाएगी। भारी संख्या में पूरे देश के अलग अलग हिस्सों से लोग इस कलश यात्रा में शामिल होंगे। नमस्कार, मैं राम लखन सहानी सूरत भूमि में आप सभी दर्शक मित्रों का तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ। सूरत शहर के लिंबायत नीलगिरी विश्व शांतिदूत महाबोधि बुद्ध विहार में महाराष्ट्रियन समाज द्वारा एक विशेष सभा का आयोजन किया गया था, जिसमें बौद्धाचार्य एवं महाराष्ट्र से आए हुए बौद्ध भिक्षु संघ समेत भारी संख्या में लोगों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य तारीख 19/9/2025 के दिन से धुलिया संदेश भूमि महाराष्ट्र से भारत देश के संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर जी की महामानव बहुजनों के महानायक महिलाओं के उद्धारक ऐसे महान हस्ती परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का अस्थि कलश नवापुर, सोनगढ़, ब्यारा, बारडोली होते हुए सूरत शहर में अस्थि कलश का आगमन तारीख 21/9/2025 को पूरे दिन सूरत के में आगमन पश्चात रात्रि विश्राम करके 22/9/2025 को संकल्प भूमि बड़ौदा जाने के लिए प्रस्थान करेंगे। तारीख 23/9/2025 के दिन संकल्प भूमि बड़ौदा में अस्थि कलश महारैली का समापन होगा। तो चलिए हम आपको लेके चलते हैं, आपको इस कार्यक्रम की पूरी झलक और रेख पठा बताने का प्रयास कर रहे हैं कि किस प्रकार से नीलगिरी सूरत शहर के लिंबायत नीलगिरी विश्व शांतिदूत महाबोधि बौद्ध विहार में वहाँ पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय महासचिव विजय मसीह मौजूद रहे और उनके साथ अनेक गणमान्य लोगों ने अपनी मौजूदगी दर्ज कराई। प्रस्तुत दृश्य सूरत शहर के लिंबायत नीलगिरी विश्व शांतिदूत महाबोधि बुद्ध विहार की है और प्रस्तुत दृश्य में दृश्यमान महानुभाव मानव बंधु श्री विजय भाई मैसूरिया जी, जो रिपब्लिकन पार्टी ऑफ के महाराष्ट्रीय महासचिव हैं, प्रस्तुत दृश्य में दृश्यमान है। उनका इस समय आगमन सूरत शहर के लिंबायत नीलगिरी विश्व शांतिदूत महाबोधि बौद्ध विहार में हो चुका है। सूरत शहर के लिंबायत नीलगिरी विश्व शांतिदूत महाबोधि बुद्ध विहार में महाराष्ट्रियन समाज द्वारा एक विशेष सभा का आयोजन किया गया था, जिसमें बौद्धाचार्य एवं महाराष्ट्र से आए हुए बौद्ध भिक्षु संघ समेत भारी संख्या में लोगों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य तारीख 19/9/2025 के दिन से धुलिया संदेश भूमि महाराष्ट्र से भारत देश के संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर जी, जो महामानव बहुजनों के महानायक महिलाओं के उद्धारक ऐसे महान हस्ती परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी का अस्थि कलश नवापुर, सोनगढ़, ब्यारा, बारडोली होते हुए सूरत शहर में अस्थि कलश का आगमन तारीख 21/9/2025 को पूरे दिन सूरत में आगमन पश्चात रात्रि विश्राम करके 22/9/2025 को संकल्प भूमि बड़ौदा जाने के लिए प्रस्थान करेंगे। तारीख 23/9/2025 के दिन संकल्प भूमि बड़ौदा में अस्थि कलश महारैली का समापन होगा। बाबा साहेब की अस्थि कलश महाराष्ट्र के धुलिया में संदेश भूमि से निकल करके लेकर आया जाएगा, जिसमें शामिल होंगे आनंद सैदाने, संतोष आबा, अमृत सागर और उनकी पूरी संदेश भूमि की टीम अस्थि कलश लेकर पूरे महाराष्ट्र से लेकर गुजरात में अस्थि कलश को मान वंदना दी जाएगी। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने समग्र मानव समुदाय को समता, बंधुता, न्याय आधारित हक अधिकार के साथ मानव एक समान विश्व का सबसे अच्छा भारत का संविधान दिया। ऐसे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, उन्होंने सबकी आन बान शान और साख के लिए अपना पूरा जीवन समर्पित कर राख बना दिए। ऐसे महान हस्ती की अस्थि का सूरत में आगमन हो रहा है। इसके उपलक्ष्य में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भीमराव अंबेडकर गुजरात की पूरी टीम सभी समाज के साथ मिलकर डॉक्टर साहेब अम्बेडकर जी की अस्थि कलश का सम्मान स्वागत करने हेतु एक महत्वपूर्ण मीटिंग की रखी गई थी, जिसमें आज दिखाई पड़ रहा है प्रस्तुत दृश्य में भारी संख्या में लोग यहाँ पर मौजूद हैं। इस कार्यक्रम में भंते जी भी शामिल हैं और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के मानव बंधु विजय भाई मसूरिया जी ने भी अपनी पूरी सहभागिता इस कार्यक्रम में दी। तो चलिए हम आपको दिखाते हैं इस कार्यक्रम की पूरी झलक। ज्यावेळेस
वेळेस एकट्याची गोष्ट येते म्हणून एक क्रम म्हणतो मी. एक होत नाही हाच आमचा गुण, मी सांगू कुणा. वामनदादा म्हणतात मला चीड होत नाही हाचा आमचा गुण, पण मी म्हणतो आम्ही एक होत नाही हाचा आमचा गुण. भगवान बुद्ध की करुणा हो, भगवान बुद्ध की करुणा हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर हो, अमर हो, अमर हो. भगवान बुद्ध की करुणा हो. मैं आपके नाम पर हम एक श्रुति हमारा श्रद्धा महिला उपासिका संघ की 4-5 में भी आकर महापुरुषों को पुष्पार्पण करें. पुष्पार्पण करून घ्या तुम्ही. हमारे साथी मित्र राधेश्याम गौतम जी इनको भी हमारे विजय भाई मैसूरिया जी को मैं परम पूज्य जो आने आबा साहेब अमृत सागर जी को मैं एक विनंती करूँगा कि आप पर आकर वो सविस्तर अपने कार्यक्रम के बारे में रूपरेखा और 20 तारीख में 21 तारीख यानी कि विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे, बहुजनांचे राजे, राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थाने ज्यांना तुम्ही आम्ही राष्ट्रपिता म्हणलं पाहिजे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, दलितांचे कैवारी, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, खाजा नाईक आणि तुमचे नेते, माझे नेते नव्हे तर या देशाचे नेते विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यामुळे जाऊ द्या, पण जे राय पुरस्कार आहे आणि झाले साहेब तुम्ही चिंता करू नका. धुळ्याच्या लोकांनी 14 ऑगस्ट 1937चा जो काही अंक होता तो अंक मी पोलीस प्रशासनासमोर ठेवला आणि त्या अंकामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे ट्रॅव्हल्स बंगल्याला थांबले आणि बाबासाहेबांचं पहिलं पाऊल या ठिकाणी पडलं. हा पुरावा तुम्ही त्या ठिकाणी सादर केल्यानंतर पोलिसांना तो आणतो. याच्यामध्ये साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण हजारो पट वाईट या बदलाखाली बाबासाहेबांचा पक्ष छापून आलेले आहे आणि ते भाषण चौकशी अंतिम टिकेल त्या ठिकाणी निकाली गेली. तर मित्रांनो, हे सर्व मी पुरावे सादर केले, पण हा सर्व पुरावे सादर केल्यानंतर देखील मला जवळजवळ 5 वर्ष आपल्या धुळे शहरातील आंबेडकरी जनतेला सांगण्यामध्ये माझे 5 वर्ष गेले, समाजाला पटवण्यामध्ये माझे 5 वर्ष गेले आणि मी समाजाला सांगत होतो की बाबासाहेब या ठिकाणी आहे. मग बाबासाहेब या ठिकाणी आले तर मग लाटूर बंगल्यात काय असा लोकांनी प्रश्न उपस्थित केला. मग ज्यावेळेस मी त्या लोकांना सांगितलं, ज्या लोकांनी लाटूर बंगल्याचं स्मारक होण्याचं किंवा त्या ठिकाणी गिरीश मूर्ती यात्रा सुरू करण्याचा जो काही त्यांनी कार्यक्रम सुरू केला, त्या लोकांनी देखील जे मी पुरावे सादर केलेले आहेत या पुराव्यांच्या आधारावर त्यांनी तो कार्यक्रम सुरू केलेला आहे. पण लाटूर बंगल्याचा ठोस असा कुठलाही पुरावा त्या लोकांजवळ नाही, म्हणून आपण त्याला विरोध करत नाही. पण जे काही भविष्यामध्ये जर इतिहासाचं पुनर्लेखन झालं तर बाबासाहेब आंबेडकर धुळ्यामध्ये आले आहेत आणि आपण आतापर्यंत हा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होत आहे. मग हे करत असताना भंतेजींनी सांगितलं की तुझ्याकडे जर कागदपत्र आहे तर तू सादर कर.
मी भंतेजींना विचारलं की भंतेजी जर मी हे लोकांना सांगितलं तर लोक माझे ऐकतील का? कारण 25 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आणि परंपरा आपण मोडायचं का? तर मला समाज स्वीकारेल का? हे पुरावे मान्य करेल का? तर त्यावेळेस भंतेजीने मला सांगितलं जर तू सत्य लपवलं तर तू आंबेडकरी चळवळीचा मारक ठरशील. म्हणून नाईलाजाने मला हा संदेश तुम्हीच्या मागे पाठीमागे उभा आहे. पण आम्ही लाडू बंगल्याला कुठलेही विरोध आम्ही करत नाही. त्या ठिकाणी एक दिवसाचा कार्यक्रम आम्ही आमचा विरोध नाही. पण 364 दिवस म्हणजे 364 जो काही वर्षाचे 365 दिवस येतात त्याच्यातला 31 जुलै जर सोडला तर 364 दिवस आंबेडकरी समाजासाठी ती संदेश भूमी सदैव आपल्या सेवेसाठी उपलब्ध असते. कारण ही गव्हर्नमेंटचा रेस्ट हाऊस आहे. 3 एकरची ती जागा आहे. तुम्ही जर धुळ्यामध्ये आपण जर काही लोक धुळ्यामध्ये संपर्कात जे असतील तर तुम्ही आंबेडकरी समाजाला 1 स्क्वेअर फूटची जागा देखील आता घेतलेली आहे. फक्त त्याच्यावर अधिकृतपणे शासनाचा शिक्का होणं हा बाकी आहे. पण आजच्या घडीला चाबी देखील आमच्याजवळ पीडब्ल्यूडीने देऊन टाकली. त्या ठिकाणी दर रविवारी दुसरं सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी 9चा ठोका पडला की आमची मोमबत्ती नागरबत्ती प्रज्वलित. त्या रमाईच्या स्मारकाला आमचं गगन मलिक यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं. आम्ही भीमराव साहेबांना बोलवलं होतं पण भीमराव साहेब या वडण गावाला रमाईच्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे आम्ही गगन मलिक यांना बोलवलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यातून आम्ही रथयात्रा सुरू केली. नंतर चैत्यभूमीला गेलो. नंतर ठाण्यात आलो. ठाण्यानंतर नाशिक. नंतर आम्ही मालेगाव पर्यंत आलो. मालेगाव जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, पुढे नंदुरबार जिल्हा, पुढे धुळ्यामध्ये आम्ही 23 फेब्रुवारी जवळ 11 दिवसात 6 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी असा आम्ही सलग 21 दिवसाचा 20 दिवसाचा प्रवास करतोय. एक रथयात्रा करून द्यायचा की संदेश भूमी नावाचं बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. तिथून नंतर ब्याला, नंतर बारडोली. आता फक्त आम्हाला अशी गंमत आमची दुर्गा परिस्थिती झालेली आहे की आम्हाला बारडोलीला त्याच्या अगोदर काही चौकाला आपण तो वसतिगृह उतरवतो आणि त्या ठिकाणी सेफ साईड आपण तो वसतिगृह ठेवतो. तर याच्यामध्ये तुम्ही काय दुरुस्त्या सुचवाल तुम्ही दुरुस्त्या सुचवू शकता. कारण सुरतमध्ये माझ्याकडे 1 लाख लोक असतील. आपण 5-15,000 लोक याच्यामध्ये जर आपण 10% जरी लोक पकडले जे पक्के बंधू अनुयायी असतील त्या सर्व लोकांना आपण निमंत्रण देऊन ही रथयात्रा आपण यशस्वी करूया आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी तुम्ही या दुसऱ्या दिवशी परवानगी देणार आणि आम्ही पुढे तुमचा आहोत. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एक आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबासाहेबांची अस्थिर या रथयात्रेमध्ये असणार त्याचं सुरक्षा तिचं पावित्र्य हे फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणत असाल भगवान गौतम बुद्ध तुम्हा सगळ्यांना अभिमानाने येणारे भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुलेजी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि विशेष महत्वाचं म्हणजे ज्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचं आजच्या सभेचं या मीटिंगचं जे उद्देश आहे तो म्हणजे आमच्या धुळ्याहून आता नुकतंच सैनाणे साहेब आणि भीमसेन यांनी भरपूर प्रमाणात विस्तृत असा उल्लेख करून दाखविला. तर त्या आगमनाचं सुरतवासियांनी खूपच अभिनंदन त्यांना देऊ इच्छितो की त्यांना घरी बसल्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र आस्थेचं दर्शन होत आहे. हे सौभाग्य आहे सुरतवासियांचं की आभार यांचे पण मानायला पाहिजे खऱ्या अर्थाने सैनाणे साहेब आणि डॉक्टर साहेब. कारण त्यांनी आपल्या मनाचा न हालचाल करता न कुठला त्रास घेता घरी बसल्या पवित्र अस्तित्व दर्शन तुम्हाला या ठिकाणी करून देण्यात येत आहे. हे सैनाणे साहेब आणि डॉक्टर साहेब यांच्याकडनं तर त्याचा लाभ आपण एकदम व्यवस्थितरित्या आणि मोठ्या संख्येने करून घ्यायला पाहिजे. तर आम्ही काय करतो आज हाजरी दाखवली कार्यक्रम संपला घरी गेलो तर आम्ही विसरलो. तर असं न करता मी इथं सांगतो जय भीम जय भारत जय बुद्ध. आगे बढ़े साथियों यहाँ पे हमारे महाराष्ट्र से आए हुए आबा साहेब अमृत सागर जी आनंद संतानी जी आपके बहुत बड़ी खुशी की बात है. पूरा आनंद की बात है. आनंद का साहब हम होंगे बाबा साहेब की गलत साहब की यहाँ पे आ रहे ये बड़ी खुशी की बात है. और साथियों यहाँ के लोगों को
आंबेडकर ये अस्तित्व है, ये आपका अंतर का कलेजा है, ये तुझा हाल है, इसलिए हर जगह में, हर तालुका में, हर जगह में इसकी प्रकृति निर्मित किया जाए। भाई यहाँ की रात सूरज की नीति ये निर्मित है, अरे कागज को करने का तरीका वो सुंदर जाएगा, हम कुछ बनेगा, तो यहाँ काम करेंगे। थैंक यू। आपका क्या काम है? इसलिए हर जगह सभी को हर चीज को समझो, आर्टिकल करो, ये करो, और ये लोग क्या करते हैं पहले राजा अभी खाली दो प्रवक्ता बुद्ध आहे विश्वशांती महाबोधी बुद्धविहारामध्ये आजचं जे मीटिंगचं आयोजन झालेलं आहे त्या मीटिंगच्या आयोजनासाठी जो मंच आहे त्या मंचावर उपस्थित असलेले माझे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष भिक्षुगण प्रतिष्ठित मंडळी जोडून आलेले माझे सन्माननीय मित्र तथा आजचा हा जो कार्यक्रम आपण जो आपला कळस त्या ठिकाणी येत आहे आपल्या ठिकाणी येत आहे त्याचं नियोजन करण्यासाठी आपण जी मीटिंग बोलवली या मीटिंगसाठी ज्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी 3 वाजतापासून तर आतापर्यंत उपस्थिती दर्शवली अशा सर्वांनाच माझा जय भीम नमो बुद्ध आहे। बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे। दुःखांची पिढा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आहे आणि आपलं दुर्भाग्य होतं की डॉक्टर बाबासाहेब आपण पाळले नाही। ज्यावेळेस माझे आजोबा मला सांगायचे की बाबू आम्ही आमच्या पत्राच्या पोत्राला शिळ्या भाकरी बांधून गेलो होतो, आमच्या गावासमोर 10 किलोमीटर वाल नदी आहे, वाल नदीमध्ये पहिल्या प्रथम आम्ही भाकरी सोडल्या, तिथे भाकरी खाल्ल्या आणि तिथून बाबासाहेबांना बघायसाठी आम्ही दीक्षाभूमीवर गेलो। त्या गोष्टी फक्त आम्ही ऐकलेल्या होत्या। त्या बाबासाहेबांचा इतिहास, भारतीय राज्यघटना आणि बुद्धांनी त्याचा धम्म आणि समग्र आंबेडकरी साहित्य याच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे। पण प्रत्यक्ष बाबासाहेबांचं दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं नव्हतं। या ठिकाणी आमचे अमृत सागरजी आदरणीय शिंदे साहेब आणि उपस्थित सगळे मंडळी या मंडळींनी मी हा जो भाग आणू शकत नाही। आता धुळमध्ये फार लांब नाही, माझा जाण्या येण्याचा रस्ताच आहे तो, परंतु त्या लोकांनी त्या गोष्टी संग्रहित केल्या आणि संग्रहित केल्यानंतर आजच्या नवीन पिढीला आपण तो वारसा दाखवतो की डॉक्टर बाबासाहेब जरी गेले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धांनी त्याचा धम्म असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असेल आणि कलशाच्या रूपाने आम्ही काही संग्रहित करून ठेवलं त्याच्या रूपाने आजही बाबासाहेब आमच्या मध्ये आहेत आणि ती संधी आम्हाला भेटते की 21 तारखेला डॉक्टर बाबासाहेबांच्या हस्ते येत आहे। तर आपण जेवढं करतो सैन्याने साहेबांच्या मुलांना ते कसं करायचं तेवढं करतो आणि आम्ही जर त्यांचं काही केलं नाही तर आम्ही खूप मोठ्या पडेल। तर या कार्यक्रमासाठी सैन्याने साहेबांकडे काही ना काही मदत करा। तर मी भारतीय बौद्ध महासभा गुजरात स्टेटच्या अंतर्गत त्यांना 3 लाख रुपये आहे। दुसरी गोष्ट संपूर्ण या गुजरातमध्ये ज्यांना काही तकलीफ झाली तर त्याची मदत घेऊ। तिसरी गोष्ट या शहरामध्ये 22 तारखेला एक शिबिर होणार आहे कार्यकर्ता शिबिर। कार्यकर्ता म्हणजे धबधबे, हृदय म्हणजे धबधबे आणि हे एक आपले चालूच राहणारे प्रयत्न। कार्यकर्ता कसा असावा, मुवमेंट कशी चालवायला पाहिजे, नेमकं बाबासाहेबांचे विचार काय आणि लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे हे फक्त कार्यकर्ताच होतो। म्हणून 22 तारखेला एक कार्यकर्ता शिबिर ठेवलेलं आहे 200 जणांचं। त्या शिबिरामध्ये आवर्जून बसा, फक्त 250 रुपये फी आहे आणि संध्याकाळी 1000 लोकांचं भोजन आहे। सर्वांना भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत मी आमंत्रण देतो आणि इथेच थांबतो कारण 2 मिनिटे अध्यक्षीय भाषण त्यांच्या वर अवलंबून आहे तरी त्यांना पण आपण सहयोग करायचा आहे। मलाही पाय दुखेल तरी चालेल, बाबासाहेबांसारख्या या महापुरुषाला अभिवादन, पंचामृताला वंदन। या ठिकाणी विहारामध्ये विराजमान व्यक्ती संघ यांना सुद्धा वंदन। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सर्वच या शहराचे पदाधिकारी पदाधिकारी जवळपास उपासिका कार्यकर्तेगण सर्वांना खूप शुभेच्छा। प्रथम शुभेच्छा देईन या विहाराला की या विहारामध्ये मी भाकर खाल्ले आणि इथूनच प्रचार करत असताना भिक्खू जाणव
आणि बाबासाहेबांच्या परिवारामध्ये विलीन झालो, त्यांची ओळखीच्या व्यवस्थापक झालो, खूप खूप प्रचार केला. हे विहार छोटंसं होतं पत्र्यासारखं. त्यावेळेस मी इथे राहायचो आणि इथून मी प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन पुस्तकं, स्टेशनरी वगैरे ते स्टॉल वगैरे लावायचो. तर या विहाराचा इतिहास फार गहन आहे. आणि यांनी तुम्हाला किती गुन्हे माहीत आहेत ते काय सांगतात, ते दोन्ही एवढंच त्यांना माहिती. बेटकासारख्या टप्प्यामध्ये तेवढे तिकडे डराव करतात. मग त्यांना मी गुन्हे सांगितलं. म्हटलं प्रथम मी गुन्हे असेल तर ती संकल्प भूमी बाबासाहेबांना तर पाहिजे. परंतु जे 3 एकर जमिनी ट्रॅव्हल्स बनलो ते इंग्रज काळातलं, तर त्याच्यावर कब्जा करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि आमच्या लोकांना आक्रमण करावं लागतं, हिटलर बनावं लागतं. जसं हिंदू विरुद्ध झालं अनेक ठिकाणी, तेव्हा आम्हाला ते मिळतं. तर इथे सैन्याने जे आहेत आमचे आनंद सैन्य यांनी पूर्ण इतिहास काढला आणि ज्या ठिकाणी ती गव्हर्नमेंटची वास्तविक आम्ही कब्जा केली. अण्णासाहेब बनसोडे जे विधानसभा उपाध्यक्ष त्यांच्याकडे पॉवर आहे आणि त्यांना मागणी केली तरी त्यांनी घोषित केलेलं आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये मी हे राष्ट्रीय स्मारक घोषित करून देणार असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आणि ते होईलच अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि म्हणून आमचा जो रथ आहे हा रथ प्रत्येक आमच्या समाज बांधवापर्यंत पूजनीय बनते और आज की इस मीटिंग के अध्यक्ष बोले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय महासचिव मानव बंधु जैसे विजय भाई जयसूर्या साहब और उपस्थित सभी महानुभाव, सभी विस्तार के नेता, यहाँ पर दुनिया से जो हमारे वक्ताओं ने हिंदी में बोलना चाहिए था, क्योंकि यहाँ पर गुजराती लोग भी मिले, लेकिन सब मराठी में बोल गए, तो मैं हिंदी में बोलकर जो यहाँ पर कार्यक्रम होने जा रहा है, तो 6 महीने पहले भी ये अस्थि कलश की यात्रा निकालने के लिए आयोजन किया गया था, लेकिन कई कारणवश वो लेट हुआ. और अब संकल्प भूमि का जो कार्यक्रम 23 तारीख को होने जा रहा है, तो इसलिए ये अस्थि कलश यात्रा संदेश भूमि से संकल्प भूमि आने वाली है. तो इसी स्वागत के लिए अभी हमने ये मैसेज डालने के बाद सूरत शहर में दूसरा और एक मैसेज आया था ये संकल्प भूमि के बारे में, एक अस्थि कलश यात्रा के बारे में मीटिंग का आयोजन किया गया है. तो हम लोग भी फिर से मुक्ताई का शुरुआत मैं सूर्य साहब को विनती है कि हम लोग संकल्प भूमि से करेंगे. और इसलिए आप सबको अभी से उस तैयारी में लग जाना है और आने वाले समय में सभी कार्यकर्ताओं को जैसी सूचना मिलेगी कि भाई इस में वंदन करते हुए आज के सभा के अध्यक्ष और विशिष्ट नागरिक यहाँ पे प्रतिनिधि जो पधारे हैं उसको नमन करते हुए, सभी भाइयों और बहनों को नमन करते हुए आज इस सुंदर कार्यक्रम में हमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के गुजरात मंडल में एक बहुत सुंदर कार्यक्रम जो है, मैं इतना बोल सका कि हमारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जो अस्थि का आगमन हो रहा है, उनको सम्मान के साथ हम सब मिलकर अच्छी तरह से बहुत बढ़िया कार्यक्रम होना चाहिए, ताकि ये मैसेज पूरे भारत में जाना चाहिए और ऐसा मैसेज जाना चाहिए कि हम लोगों ने, सूरतवासी ने हमारे बंदे के आशीर्वाद से, हमारे वजीरों के आशीर्वाद से इस कार्यक्रम को सफल बनाना है. और सफल बनाने में जो भी प्रयास करना पड़े हम सब मिलकर करेंगे. जय हिंद, जय भारत. विश्व को शांति का संदेश दिया है. विश्व को शांति और प्रेम का संदेश देने गौतम बुद्ध भगवान के कामना पर वंदन करते हुए आज जिस लिए मीटिंग का आयोजन किया गया है, ऐसे जिन्होंने हमारे भारतीयों के लिए, बहुजनों के लिए, आपकी आत्मा और साथ के लिए, जिन्होंने खुद को, परिवार को
को भी रात में मिला दिया। ऐसे महामानव विश्व विभूति हमारे हक और अधिकार देने वाले डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के चरणों में वंदन को सब करते हुए मैं भी करता हूँ, बड़ी बड़ी मान करते हुए मैं अपने आप को उनके विचारों पर, उनके काला को आगे ले जाने के लिए जो निमित्त बना हूँ। और आज उसी हस्ती का अस्थि जिन्होंने आपको की जिंदगी की आज अस्थि हमारे शहर में संदेश भूमिष्ठ के संकल्प को लेकर जहां उन्होंने संकल्प लिया था कि मैं आपको, अपने समाज को, हम लोगों को वो हक और अधिकार दिलाएंगे जो हमें नहीं मिल रहे थे, तो सब उन्होंने दिलाया संविधान के जरिए। ऐसे हस्ती का अस्थि हमारे सूरत में आ रही और सूरत से होकर वो संदेश भूमि से लेके सूरत से होकर संकल्प में जाने वाली है। आप लोगों को ये सब हमारे आगे वाले दोस्तों ने बताया और आप सब जानते हैं। मैं सिर्फ इतना कहना चाहता हूं, कौन क्या कर रहा है हम उस पर ध्यान नहीं देंगे। हम जानते हैं कि वो देखा देखी में आपको नीचा दिखाने के लिए कर रहे हैं, मगर समाज हमारा जो है वो बहुत जागरूक है। उसको किसके साथ जाना है, किसके साथ नहीं जाना है, वो अच्छी तरह भली भांति जानता है। हमें बार बार समाज को एक होना है ऐसा कहकर उनको हमें भी गुमराह नहीं करना है, क्योंकि समाज तो एक ही है। और समाज को इधर से उधर भटकाने वाले, गुमराह करने वाले जो लोग हैं वो पहचाने जा चुके हैं। अब उनके विषय में बात करके हमें इन लोगों को और ज्यादा तकलीफ देने की कोई जरूरत नहीं है, अवॉइड करो। दूसरी बात मैं ये कहना चाहता हूं कि जो बात आज यहाँ हमारे महाराष्ट्र से आए हुए मेहमानों ने रखी है, जो अस्थि कलश यहाँ से अवसर होने वाला है, उसके स्वागत सम्मान के लिए, उसके लिए जो कमेटी समिति और स्वागत समिति बनानी है, वो सब अक्सर सूरत के सारे लोगों को, बहुत लोगों को, अमृतवादी को इकट्ठा करके एक मंच पर लाके हमारे गुरु जी आगे के नेतृत्व में मुझे पूरा विश्वास है इनके कहने पर सब आएंगे। और तब वो कार्यक्रम की रूपरेखा बनाई जाएगी, स्वागत समिति बनाई जाएगी और आने वाले हमारे अस्थि कलश को हम जितना हो सके उतना तन मन धन से और अपनी फर्ज और कर्तव्य समझते हुए, मैं तो कहता हूँ ये हमारा अहोभाग्य है, सौभाग्य है कि हमारे भगवान जो जीते जागते हमारे सामने नहीं होते, वो भी आज उनके क्या कहूं मैं, प्रेम के स्वरूप में तो हमें नया बुद्ध मिला है और वो बुद्ध की हस्ती की अस्थि आने वाली है। तो मैं ये चाहता हूं कोई अपने जिम्मेदार है, कोई भी अम्बेडकरवादी जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मानता है, जब बोलता है उसकी फर्ज बनती है वो अपने जन्म में रहे। उस दिन 21 तारीख को करोड़ा से लेकर सूरत तक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा रिंग रोड मान जाकर, और वहां से अगर आप लोग सब चाहेंगे तो हमारे विश्व शांति बोध बिहार में वो अपना यहाँ करेंगे। यही कहकर मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। मुझे ज्यादा बोलना आता नहीं है, क्योंकि आप सब जानते हैं कि मैं काम करना जानता हूँ। ठीक है, वो तो सब जानते ही है। एक बात और बता देना चाहता हूँ कि जैसे हमारे भाई ने बताया कि मूक नायक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का अपना अखबार था, लोग कहने से सुनते नहीं थे, तो वे पढ़ लेंगे। मूक नायक के जरिए उन्होंने अपनी बात लोगों के समझ रखी। वो मूक नायक अखबार हम लोग गुजरात में सूरत से आप लोगों के आशीर्वाद से मैं फिर से चालू करने जा रहा हूँ।
जिसका विमोचन डॉक्टर भीमराव यशवंत अम्बेडकर की खुद 23 तारीख को संकल्प भूमि से करेंगे, जहां से उन्होंने इस रिपब्लिक पार्टी को सजीव करने के लिए संकल्प लिया था। उसी दिन मूक नायक का भी हम लोग विमोचन करेंगे और रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया का उन्होंने उस दिन ऐलान किया था, इसलिए उस दिन को भी वो दोहराएंगे। और सबसे अहम बात कि उस दिन संकल्प पर संकल्प लेने वाले डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की अस्थि भी वहां पहुंचेगी। इसलिए हम लोगों का कर्तव्य बनता है कि हम लोग सब मिलकर वहां संकल्प भूमि अस्थि कलश के साथ जाएं और उसके विधि को उपस्थित सभी को मेरा फिर से आभार मानता हूँ। अब तक बैठे हैं आप लोग, बहुत बहुत शुक्रिया।